नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजडम आयएस मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण राज्यसेवेसाठी मिशन यशदा या प्रोग्राम अंतर्गत विज्ञान या विषयाच्या तयारीविषयी आपण सुरुवात केलेली आहे। तर याच्यामध्ये आपण बरेचसे विषय कव्हर केलेत। तर पुढचा विषय आहे बायोमॉलिक्युल्स। बायोमॉलिक्युल्स म्हणजे असे केमिकल कंपाउंड्स असतात जे नॅचरली सापडतात, पण ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये सापडतात, की जे जिवंत पेशी जे असतात, मग त्या ॲनिमल्स असू देत, प्लांट्स असू देत, फंगाय असतील, तर त्यांच्यामध्ये जे बायोमॉलिक्युल्स तयार होतात त्यांच्या मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये, तर त्यांना आपण काय म्हणतो, ते मॉलिक्युल्स आहेत, केमिकल कंपाउंड्स आहेत, म्हणजे ते तर त्याला आपण काय म्हणतो, बायोमॉलिक्युल्स। बायो का? कारण की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये ते तयार होत आहेत मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमुळे। तर आपण त्याला सुरुवात करूया विषयाला। तर तुम्ही पहिले हे बघू शकता की हे बायोमॉलिक्युल्स, इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स कोणते कोणते असतात। तर सगळ्यात पहिले म्हणजे त्याचे दोन भाग पडतात, एक म्हणजे ऑर्गॅनिक असतात आणि एक म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाउंड्स। तर आपल्याला मोस्टली ऑर्गॅनिक कंपाउंड्सकडे फोकस करायचं आहे, कारण इनऑर्गॅनिक कंपाउंड्सचा टॉपिक सिलेबसमध्ये नाही आहे, बुकमध्ये दिलेलं नाही, तर शक्यतो त्याच्यावर फारसे प्रश्न येणार नाही। तर ते ऑर्गॅनिक कंपाउंड्समध्ये काय काय असतात, तर त्याच्यामध्ये पण दोन भाग पडतात, ते म्हणजे मॅक्रोमॉलिक्युल्स आणि दुसरं म्हणजे मॅक्रोमॉलिक्युल्स। एकच मिनिट। येस, सो याच्यामध्ये मॅक्रोमॉलिक्युल्स आणि दुसरे आहेत मायक्रोमॉलिक्युल्स। मॅक्रो म्हणजे थोडेसे आकाराने मोठे असणार आहेत आणि मायक्रो म्हणजे लहान असणार आहेत, ठीक आहे। तर मॅक्रोमध्ये काय आहे, तीन प्रकार आपल्याला बघता येतील, ते म्हणजे पॉलिसॅकराइड आणि पॉलिन्यूक्लियोटाइड आणि पॉलिपेप्टाइड। तर हे काय असतात, तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे पॉली म्हणजे मल्टिपल। तर हे काय आहेत, ते त्याचे चेन्स तयार होतात। तर पॉलिसॅकराइड जो आहे ना, तर हा कार्बोहायड्रेट्स याच्यापासून बनतात। पॉलिसॅकराइड म्हणजे तुमचे कार्बोहायड्रेट्स, ठीक आहे, म्हणजे ते ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज हे जे मॉलिक्युल्स असतात ना, ते तुमच्या शुगर्समध्ये येतात। तर शुगर्सचे जे मल्टिपल पॉलिमर असतात ना, त्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणतो। तर याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर मग काय येणार तुमचं, बेसिक पॉइंट काय येणार तुमचा, तर तो येणार शुगर, ठीक आहे। ओके, सो बेसिक तुमचा काय येणार आहे, सिंपल शुगर। त्याच्यानंतर तुमचे पॉलीपेप्टाइड्स आहेत। तर पॉलीपेप्टाइड्स मध्ये काय असतं, पॉलीपेप्टाइड म्हणजे जे प्रोटीन बनतात, प्रोटीनचे मॉलिक्यूल। तर प्रोटीनचे मॉलिक्यूल बनतात, तर याचा अर्थ काय, ते पेप्टाइड्स त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड हा बेसिक मॉलिक्यूल असतो, तर त्याच्यापासून बेसिक कंपाऊंड असतो, त्याच्यापासून त्याचे मल्टिपल चेन बनतात, असे एकमेकांना जोडून जोडून त्याच्यापासून तुमचा पॉलीपेप्टाइड बनणार आहे। सो पॉलीपेप्टाइड मध्ये काय येणार तुमचे अमिनो ऍसिड्स, त्याच्यानंतर आणि प्रोटीन्स, आणि नंतर काय आहे पॉलिन्यूक्लियोटाइड्सचे चेन, म्हणजे जो डीएनए आहे, न्यूक्लिक ऍसिड, डीएनए, आरएनए हे जे मॉलिक्युल्स आहेत, तर हे कसे बनतात मग, न्यूक्लियोटाइड हा त्याचा एक बेसिक युनिट आहे न्यूक्लियोटाइड। तर आपण लास्ट लेक्चर्समध्ये बघितलं होतं की न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड काय असतं। तर मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की न्यूक्लियोसाइडमध्ये फॉस्फेट ग्रुपला साईडला केलेलं असतं, फक्त काय येतं तुमचा शुगर मॉलिक्यूल आणि तुमचा नायट्रोजन बेस, एवढंच येतं त्याच्यामध्ये न्यूक्लियोसाइडमध्ये। न्यूक्लियोटाइडमध्ये काय येणार मग, फॉस्फेट ग्रुप असणार आहे, ठीक आहे, एवढाच फरक। आणि मायक्रोमॉलिक्युल्समध्ये बघा मग काय येतं, तर लिपिड्स म्हणजे फॅट्स आणि सेकंडरी मेटाबोलाइट्स। आता लिपिड्स जे आहेत ना, ते दोन प्रकारांमध्ये डिवाइड होतं, एक म्हणजे फॅटी ऍसिड आणि दुसरं म्हणजे ग्लिसरॉल, ठीक आहे। फॅटी ऍसिड अगेन दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो, किंवा त्याचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड। आयोगाचा भर असतो या दोन विषयांवरती किंवा या दोन टॉपिकवरती प्रश्न विचारायचा, ठीक आहे। अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स मध्ये काय फरक असतो एक्सेट्रा। तर इथे जे खाली दिलंय हे इम्पॉर्टंट आहे की पॉलिसॅकराइड म्हणजे काय, हे कार्बोहायड्रेट्स आहेत, ठीक आहे, आणि पॉलीपेप्टाइड्स म्हणजे काय, हे प्रोटीन्स आहेत। पॉलिन्यूक्लियोटाइड्स म्हणजे कोणते, जे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, ठीक आहे, म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड असेल किंवा रायबोन्यूक्लिक ऍसिड, ठीक आहे। सो हे न्यूक्लिक ऍसिडचे प्रकार आहेत। तर याचे बेस काय आहेत, तर मोनोसॅकराइड याचा बेस असतो, बेसिक युनिट, याचा प्रोटीनचा अमिनो ऍसिड असतो, न्यूक्लियोटाइडचा आरएनए किंवा डीएनएचा बेसिक असतो, ठीक आहे। पुढचं बघूयात, आता पहिलं बघूयात। सगळ्यात पहिलं कुठलं आहे, तर कार्बोहायड्रेट म्हणजेच काय, पॉलिसॅकराइड्स। तर ते काय आहे, दे आर बायोमॉलिक्युल्स मेड फ्रॉम जस्ट 3 एलिमेंट्स। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बोहायड्रेट्समध्ये नेहमी 3 एलिमेंट्स असणार, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे तीनच, CHO एवढंच लक्षात ठेवायचं, CHO कार्बोहायड्रेट। मग CHO मध्ये काय असतं,
तर फॉर्म्युला कसा असतो, सी जितके आहेत तितकेच काय असणार आहेत, ओ असणार आहेत किंवा ओ वाय असतील एक्स वाय, आणि एच जो आहे तो तुमचा 2 असणार आहे. ठीक आहे. पुढे दे कंटेन हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन द सेम रेशो, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन जो आहे सेम रेशो मध्ये असणार आहे नेहमीच 2:1. ठीक आहे. आणि म्हणजे जर हायड्रोजन 4 असतील तर ऑक्सिजन किती असणार, 2. हायड्रोजन 8 असतील तर ऑक्सिजन 4, असं 2:1 रेशो मध्ये असणार नेहमी. करून बघूया. C6H12O6 आहे का, हा काय तुमचा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे, आपण बघितला होता फोटोसिंथेसिस मध्ये. आहे का 2:1 रेशो, ऑक्सिजन 6 हायड्रोजन 12, बरोबर. ठीक आहे. सो 2:1 रेशो मध्ये ते नेहमीच असणार. कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते काय होतात, ब्रेकडाऊन होतात आणि एनर्जी रिलीज करतात, म्हणून तर आपण काय फोटोसिंथेसिस मध्ये ग्लुकोजचं जे ब्रेकडाऊन होतं त्याच्यातनं एनर्जी मॉलिक्यूल रिलीज होतात, बरोबर. सो हे सिंपल आहे. पुढे याचे 3 प्रकार पडणार कार्बोहायड्रेट्सचे. प्रकार पडणार म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये 3 पद्धतीने ते कंपाऊंड तयार होतं. एक असतं ते मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड. याच्यावरती प्रश्न विचारण्यावरती आयोगाचा खूप जास्त भर आहे. त्याच्यात पण स्पेसिफिक कुठल्या याच्यावरती प्रश्न येतात ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे मोनोसॅकराइड. ठीक आहे. तर याचे एक्झाम्पल्स विचारण्यावरती भर असतो. मोनोसॅकराइड काय आहे समजून घेऊयात. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, स्वीट इन टेस्ट आहे, सोल्युबल इन वॉटर. सोल्युबल इन वॉटर आपल्याला माहिती आहे, ग्लुकोज जे आहे ते वॉटरमध्ये सोल्युबल असतं. ठीक आहे. नेक्स्ट, दे कॅनॉट बी फर्दर हायड्रोलाइज्ड इनटू स्मॉलर मॉलिक्युल्स. आता ते ऑलरेडी स्मॉलर, ते सब युनिट, सगळ्यात बेसिक युनिट आहे, सिंगल मोनोसॅकराइड आहे, तर त्याचं ब्रेकडाऊन होणार आहे का, परत नाही होणार. त्याची जेव्हा चेन असेल म्हणजे ग्लुकोज प्लस ग्लुकोज प्लस ग्लुकोज असं करत करत स्टार्च तयार जर झाला असेल तर त्याचं ब्रेकडाऊन करत करत मोनोसॅकराइड वर तुम्ही येतात. तर ते बेसिक युनिट आहे, त्याच्यापेक्षा ते जास्त ब्रेकडाऊन परत त्याच्यापेक्षा जास्त ते तुटणार नाहीये. ठीक आहे. सो म्हणून यांनी काय म्हटलं की हे हायड्रोलाइज नाही होणार. हायड्रोलाइज म्हणजे ब्रेकडाऊन होणार आहे, बॉन्ड त्याचा ब्रेकडाऊन होतो, तर तसं होणार नाहीये, कारण हा सगळ्यात काय आहे तुमचा बेसिक युनिट आहे. याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, CH2 आणि ON. ठीक आहे. पुढे मोनोसॅकराइड्स कंटेनिंग द अल्डिहाइड ग्रुप आर क्लासिफाइड एज अल्डोजेस. ठीक आहे. आणि मोनोसॅकराइड्स कंटेनिंग द कीटोन ग्रुप आर क्लासिफाइड एज कीटोजेस. ज्याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे ते अल्डोजेस, ज्याच्यात कीटोन ग्रुप आहे ते कीटोजेस. सिंपल. याचे एक्झाम्पल्स फक्त लक्षात ठेवायचे. ग्लुकोज आणि झायलोज काय तुमचा अल्डोजेस, आणि रायबिलोज आणि फ्रुक्टोज काय तुमचा कीटोजेस. तर डायरेक्ट लिहू शकतात किंवा एक्झाम्पल्स लिहू शकतात की खालीलपैकी कोणते मोनोसॅकराइड आहे, खालीलपैकी कोणतं डायसॅकराइड आहे, किंवा खालीलपैकी डायसॅकराइड कोणतं आहे किंवा कोणतं नाहीये, अशा प्रकारे येऊ शकतात. तर हे एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहे. ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबिलोज, झायलोज हे काय आहेत तुमचे सगळे मोनोसॅकराइड. ठीक आहे. आता डायसॅकराइड म्हणजे डाय म्हणजे 2, सॅकराइड म्हणजे शुगर. सो 2 शुगरचे मॉलिक्युल एकत्र आल्यानंतर जो कंपाऊंड बनणार तो काय आहे तुमचा डायसॅकराइड. मोनोसॅकराइड आर रेअर इन नेचर, मोस्ट शुगर्स फाउंड इन नेचर आर डायसॅकराइड्स. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. जे जास्तीत जास्त बाहेर नॅचरली सापडणार आहेत ते तुमचे डायसॅकराइड आहेत. ठीक आहे. मोनोसॅकराइड कसे रेअर इन नेचर आहेत. रेअर का आहेत, तो बेसिकली ब्रेकडाऊन जे होते ना ते एनर्जीसाठी रिलीज होतं. तर ब्रेकडाऊन झाल्यानंतर तो मॉलिक्यूल परत स्टोअर नाही होत. तर नॅचरली प्लांट काय करतं, फोटोसिंथेसिस मध्ये आपण बघितलं होतं, तर ग्लुकोज तयार झाल्यानंतर तो स्टोअर करताना स्टार्च या फॉर्म मध्ये स्टोअर केला जातो, तो ग्लुकोज या फॉर्म मध्ये नाही स्टोअर केला जातो. ठीक आहे. म्हणून तो नॅचरली कमी सापडतात जे तुम्हाला मोनोमर्स सापडतील ते, कारण की ज्यावेळेस स्टोरेज करायची वेळ येते त्यावेळेस त्याला कॉम्पॅक्ट करून किंवा त्याला जोडून एकत्र करून ठेवणार. ठीक आहे. म्हणून ते मोनोसॅकराइड्स हे रेअरली सापडतात. पुढे काय आहे, द ग्लायकोसाइडिक बॉन्ड फॉर्म्स अँड होल्ड्स द 2 मोनोसॅकराइड युनिट टुगेदर. तर त्यांचं म्हणणं काय की 2 ग्लुकोजचे बॉन्ड एकत्र जोडणं जे आहे तो जो बॉन्ड असतो त्याला ग्लायकोसाइडिक बॉन्ड हे नाव आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट येऊ शकतं. याचे एक्झाम्पल्स येतात, एक्झाम्पल्स महत्वाचे. सुक्रोज आहे, लॅक्टोज आहे आणि माल्टोज. ठीक आहे. पुढे पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड मध्ये काय आहे की याच्यामध्ये मल्टिपल आहेत, एकापेक्षा जास्त. याच्यात 1 होते मॉलिक्यूल, याच्यात 2 आहेत डायसॅकराइड मध्ये, याच्यात 2पेक्षा जास्त असणार. तर इथे बघा काय आहे, याच्यामध्ये एक लार्ज चेन तयार होते मॉलिक्युल्सची पॉलिसॅकराइड मध्ये. ठीक आहे. आता ह्याचे 2 प्रकार येतात. कोणते, एक म्हणजे स्टार्च फॉर्म मध्ये पण असू शकतं किंवा ग्लायकोजन फॉर्म मध्ये असू शकतं किंवा सेल्युलोज.
हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीने जोडले गेले असतील म्हणजे किंवा बेसिक मॉलिक्यूल कोणता आहे त्याच्यावरती हे प्रकार पडतात. म्हणजे समजा स्टार्चमध्ये काय आहे, ग्लायकोजनमध्ये काय आहे, कशाचं पॉलिमर बनलंय, ते कुठल्या मोनोमरचं पॉलिमर ते बनलंय, मोनोसॅकराइडचं पॉलिमर ते बनलंय, त्याच्यानुसार त्याचे प्रकार पडतात. तर स्टार्चमध्ये काय आहे, अमायलोज जे आहे. स्टार्चचे पण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे अमायलोज, तर हा एक अनब्रांच्ड पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. तर स्टार्च कसं असतं, अल्फा ग्लुकोज या मोनोसॅकराइड पासून तो बनलेला आहे. अनब्रांच्ड म्हणलं ना तर तो सरळ 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 स्ट्रक्चर असणार आहे. असा एक ग्लुकोज मॉलिक्यूल, हा एक ग्लुकोज मॉलिक्यूल, हा एक ग्लुकोज मॉलिक्यूल, असं एकदम सरळ स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे, स्टार्चमध्ये. ते कुठल्या ह्याच्यामध्ये, अमायलोजमध्ये. तर आणि हा कुठला तुमचा बॉन्ड आहे, ग्लायकोसायडिक बॉन्ड. हा एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल, हा एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल, अल्फा ग्लुकोजचा. हा ग्लायकोसायडिक बॉन्डने जोडला गेलाय आणि अशी एक सिंगल अनब्रांच चेन तयार झाली असेल तर ती तुमची काय झाली, अमायलोज. पुढे अमायलोपेक्टिन. अमायलोपेक्टिन मध्ये काय आहे ना, ब्रांच्ड पॉलिमर आहे अल्फा ग्लुकोजचा. ब्रांच्ड पॉलिमर म्हणजे काय, हे असंच असणार आहे, फक्त इकडे आणखीन एक ग्लुकोज, आणखीन एक, ही एक ब्रांच आहे, इथे एक ब्रांच असेल. ठीक आहे, हा एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल, इथे एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल, असं असेल. आलं लक्षात. सो हा प्रकार झाला. ठीक आहे, आता एक लक्षात घ्यायचं, जर सिंपल स्ट्रक्चर असेल तर ते पाण्यामध्ये इझिली विरघळून जाऊ शकतं. म्हणून अमायलोज काय आहे ना, पाण्यात हॉट वॉटरमध्ये ते विरघळतं किंवा सेल्युलोज हे स्ट्रक्चर तयार करतं. सस्पेन्शन स्ट्रक्चर. सस्पेन्शन म्हणजे भाताला शिजवल्यानंतर भाताचा जो घट्ट असं हे येतो ना लिक्विड, पेज म्हणतात भाताची, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण सस्पेन्शन, कोलॉइडल सस्पेन्शन म्हणतो. ठीक आहे, आता कोलॉइडल सस्पेन्शन मध्ये कसं असतं, हॉट वॉटरमध्ये ते कोलॉइडल सस्पेन्शन तयार करतं. सिंपल लक्षात ठेवायचं, स्टार्चचं सिंपल एक्झाम्पल राईस. ठीक आहे, राईस मध्ये पण स्टार्च असतो म्हणून ते पाण्यामध्ये टाकल्यावर काय तयार करते, कोलॉइडल सस्पेन्शन तयार करते. पुढे काय, अमायलोपेक्टिन जो आहे तर हा मात्र काय असणार, इन्सोल्युबल असणार आहे. मग अमायलोपेक्टिन काय आहे तुमचं, इन्सोल्युबल. इन्सोल्युबल सिंपल लक्षात ठेवायचं, जेवढं जास्त ब्रांचेस तयार होत आहेत, जेवढं जास्त कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर होत आहे ते सोल्युबल नसणार आहे. ठीक आहे, पुढे मग काय, ग्लायकोजन विचारलंय. पुढचा जो प्रकार आहे, स्टार्च असू शकतं, ग्लायकोजन असू शकतं. आता बेसिकली स्टार्च जे आहे ते प्लांट्स जर फूड जेव्हा स्टोअर करतात त्यावेळेस ते स्टार्च फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतात. पण ह्युमन्स जे आहेत, आपण किंवा ॲनिमल्स, तर आपण कसं स्टोअर करतो, ते ग्लायकोजन या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतो. सो इट इज अ अमायलोपेक्टिन. अमायलोपेक्टिनचा प्रकार, अमायलोपेक्टिन असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, स्टार्चचा एक प्रकार आहे म्हणजे ग्लायकोजन हा. आणि ग्लायकोजन इज स्टोर्ड इन ॲनिमल बॉडी, पर्टिक्युलरली इन लिव्हर अँड मसल्स, फ्रॉम वेअर इट इज हायड्रोलाइज्ड ॲज पर द नीड प्रोड्यूस. ठीक आहे, म्हणजे ग्लायकोजन जे आहे ते ॲनिमल आणि ह्युमन बॉडीमध्ये असणार, लिव्हर आणि मसल सेल्समध्ये असणार. एवढं लक्षात ठेवायचं, इथे स्टोअर होत आहे. ठीक आहे, इतकंच लक्षात ठेवायचं. आणि ग्लायकोजन काय, अमायलोपेक्टिनचा प्रकार आहे. अमायलोपेक्टिन कसं आहे तुमचं, ब्रांच स्ट्रक्चर आहे. पुढे सेल्युलोज म्हणलंय. सेल्युलोज काय आहे, सेल्युलोज तुम्ही ऐकलं असेल, मी तुम्हाला सेल स्ट्रक्चरमध्ये शिकवलं होतं. काय शिकवलं होतं, प्लांट सेलची जी आउटर वॉल असते ना, प्लांट सेलची सेल वॉल असते, सेल वॉल असते आणि सेल मेम्ब्रेन असते. हाच फरक आहे ना ॲनिमल सेल, जे प्राण्यांची पेशी आणि वनस्पतींची पेशी, याच्यामध्ये बेसिक फरक काय होता की वनस्पती पेशीमध्ये सेल वॉल असते आणि प्राण्यांच्या पेशीमध्ये सेल वॉल नसते. ठीक आहे, तर ती जी सेल वॉल असते वनस्पती पेशीमधली ती सेल्युलोज पासून बनलेली असते. मग हे काय झालं तुमचं, पॉलिसॅकराइड आहे. सो हे पॉलिमर मेड फ्रॉम द बीटा ग्लुकोज पासून बनलेले आहे, स्ट्रेट मॉलिक्यूल आहे. गेटिंग इट. सो सेल्युलोज काय आहे, बीटा ग्लुकोज पासून बनलंय आणि ते आहे तुमचं स्ट्रेट मॉलिक्यूल, म्हणून तर त्याची सेल वॉल बनते. ब्रांच असेल तर सेल वॉल कशी बनणार, पुढे बघूया. आता इथे एक्झाम्पल्स दिलेत, एक्झाम्पल्ससाठी मी ही स्लाइड दिलेली आहे. तर हे सगळे स्टेट बोर्डमधले, स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलेला हा चार्ट आहे. याच्यामध्ये मग तुम्हाला कार्बोहायड्रेट्स कोणते कोणते एक्झाम्पल्स दिलेत. सिंपल शुगर, मोनोसॅकराइडला सिंपल शुगर पण म्हणतात. सिंपल का, एकच, त्याचा एकच बेसिक युनिट असतो म्हणून. ठीक आहे, बेसिक युनिट एकच असणार आहे. तर तो किती कार्बनचा आहे याच्यावरती त्याचे प्रकार पडतात. म्हणजे आता ग्लुकोज 6 कार्बनचा असेल समजा, C6, तर ट्रायोज काय आहे, 3 कार्बनचा आहे. मग याचं एक्झाम्पल काय आहे, ग्लिसरॉल्डिहाइड. टेट्रोज 4 कार्बनचा, एरिथ्रोज. पेंटोज 5 कार्बनचा, तर रायबोज आणि डिऑक्सिरायबोज. तर तुमची न्यूक्लिक ऍसिड जे आहे, RNA आणि DNA, याच्यामध्ये एक शुगर ग्रुप पण असतो.
जसं की मी मगाशी न्यूक्लिओटाइड सांगितलं ना, न्यूक्लिओटाइड मध्ये काय काय होतं, एक शुगर ग्रुप असतो, त्याच्यानंतर तुमचा एक नायट्रोजन बेस असतो आणि एक फॉस्फेट ग्रुप असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये शुगर बेस जो आहे ना तो 2 प्रकारचा असतो. तर तो डिऑक्सिरायबोज शुगर आहे किंवा रायबोज शुगर आहे. 2 प्रकार. रायबोज असेल तर आरएनए मध्ये असते, डिऑक्सिरायबोज असेल तर डीएनए मध्ये असते. ठीक आहे. तर ती कितीची आहे, मग ती पेंटो शुगर आहे, म्हणजे काय 5 कार्बनची, आणि ती सायक्लिक असते अशी. ठीक आहे. 1 2 3 4 5 असं झाले, अशी पेंटो शुगर असणार आहे. ठीक आहे. पुढे हेक्झोज 6 कार्बनची. हे सगळ्यांना माहिती आपल्याला ग्लुकोज असतं, ब्लड शुगर, फ्रुक्टोज असेल फ्रूट शुगर. ठीक आहे. तर ग्लुकोज काय असते तुमची ब्लड शुगर असते आणि फ्रुक्टोज काय असते तुमची फ्रूट शुगर असते. आणि गॅलेक्टोज प्रोडक्ट ऑफ लॅक्टोज. पुढे हेप्टोज म्हणजे 7 कार्बनची, सेडोहेप्टुलोज. एक्झाम्पल्स फक्त लक्षात ठेवायचे, याच्यावरतीच प्रश्न येतात. डायसॅकराइड मध्ये अगेन यांनी काय दिलेलं आहे की इथे पण प्रश्न येतात की कशापासून काय बनतं. तर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज काय बनतंय ते सुक्रोज. ठीक आहे. सुक्रोज कशात असते, केन शुगर, म्हणजे उसाच्या रसात असणार सुक्रोज. ऑन हायड्रोलिसिस इट प्रोड्युसेस ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. आता हे पण इंटरेस्टिंग आहे, सुक्रोजच का असतं, ऊसाचा ऊस जो असतो ना तुमचा, त्याच्यामध्ये सुक्रोजच का असतं. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्लांट्स जे असतात ना, झाडं, ते आपण फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणमध्ये काय बघितलं होतं की ते अन्न बनवताना ग्लुकोज फॉर्मॅटमध्ये बनवतात आणि स्टोअर करताना काय करतात, स्टार्च फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून ठेवतात. ठीक आहे. मग सुक्रोज कुठून आलं मध्येच, तर सुक्रोज जे असतं ना, प्लांट जे असते वनस्पती कोणती पण, तर ती ज्यावेळेस त्याचं फूड ग्लुकोज बनवल्यानंतर ते ट्रान्सपोर्ट पण करते ना. ट्रान्सपोर्ट म्हणजे सगळीकडेच पाठवायचं तिला, सगळ्या पेशींमध्ये लागणारे ग्लुकोज, कारण ग्लुकोज पासूनच परत ते एनर्जी बनवलं ना, त्याच्यापासूनच पुढचे मेटाबॉलिक रिॲक्शन होणार आहेत. मग हे जर तुमचं झाड असतं ना, तर हे पानामध्ये तुमचं फोटोसिंथेसिस होतंय. ठीक आहे. आणि हा तुमचा स्टेम आहे आणि हे रूट आहे. ठीक आहे. तर आता या पानांमध्ये तुमच्या झाडाच्या या ग्लुकोज बनतंय. ठीक आहे. आणि हे ग्लुकोज ते ट्रान्सपोर्ट करणार आहे सगळ्या प्लांटच्या सगळ्या पेशींमध्ये, म्हणजे रूटमध्ये पण लागणार ना ग्लुकोज, कारण तिथे पण काहीतरी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज चालू असतात. मग ते रूटमध्ये पण ग्लुकोज पाठवायचंय, तर ते कसे पाठवतात, तर इथे एक ट्रान्सपोर्ट स्ट्रक्चर असतं, मी शिकवलं होतं. तर काय असतं, ते झायलम आणि फ्लोएम पेशी असतात मध्ये, इथे रूट्स, त्याच्या स्टेम मध्ये, झाडाचे जे स्टेम असतं त्याच्यामध्ये तुम्हाला झायलम आणि फ्लोएम हे सापडतं. तर झायलम काय काम करतं, खालून पाणी जे आहे ते झाडाच्या सगळ्या पानांमध्ये सगळीकडे पोहोचवायचं. आणि फ्लोएम काय करतं, इथे जे ग्लुकोज बनतंय ते ट्रान्सपोर्ट करतं सगळीकडे. तर ते ट्रान्सपोर्ट करताना ते नेहमी सुक्रोज फॉर्म मध्ये करणार आहे. ठीक आहे. म्हणून हे जे स्टेम असतं ना, त्या स्टेम मध्ये तुम्हाला सुक्रोज मिळतं. आणि जे ऊस जो असतो, ऊस घेतो आपण, तर ते त्याचं काय असतं, झाडाचं स्टेम आहे, म्हणून त्याच्यात सुक्रोज सापडतो, म्हणून तो काय आहे, केन शुगर. समजलं. पुढे आता सुक्रोज बनतो कसा, एक ग्लुकोज मॉलिक्यूल आणि एक फ्रुक्टोज मॉलिक्यूलचा सुक्रोज बनतो. लॅक्टोज मिल्क शुगर, तर ती कशी बनते, ग्लुकोज आणि गॅलेक्टोज पासून लॅक्टोज बनणार आहे. आणि माल्टोज कशी बनते तुमची, 2 ग्लुकोज, ग्लुकोज प्लस ग्लुकोज काय बनतात, माल्टोज. ठीक आहे. इम्पॉर्टंट, याच्यावरच प्रश्न येतात का, इथेच हे इम्पॉर्टंट, एवढा चार्ट. पॉलिसॅकराइड, पॉलिसॅकराइड मध्ये मग स्टार्च काय काम करतं, प्लांट स्टोरेज मॉलिक्यूल आहे, सेल्युलोज सेल वॉल कंपोनंट आहे, ग्लायकोजन ॲनिमलचा स्टोरेज मॉलिक्यूल आहे, हे इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर हेट्रोपॉलिसॅकराइड. हेट्रोपॉलिसॅकराइड म्हणजे काय, पॉलिसॅकराइड मध्ये काय असतं की 2 युनिट किंवा 2 युनिट सेम आहेत ना, म्हणजे ग्लुकोज किंवा ग्लुकोज फ्रुक्टोज असे पॉलिमर्स तयार होतात. पण हेट्रोपॉलिसॅकराइड मध्ये कसं असतं की पॉलिमर ऑफ डिफरंट टाइप ऑफ मोनोसॅकराइड, वेगवेगळे मोनोसॅकराइड एकत्र येऊन, म्हणजे लाईक आता हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ना, दोन्ही पण 6 मॉलिक्यूल आहे, म्हणजे ते काय झाले, हेक्झोज झाले ना, तर सगळी हेक्झोजची चेन असणार ती. पण हेट्रोपॉलिसॅकराइड मध्ये कसं असतं की एक 5 कार्बनचा तुमचा 5 कार्बनचा एक शुगर असेल, मग 6 कार्बनची एक असेल, 3 कार्बनची एक असेल, अशी वेगवेगळी हेट्रो आहेत, हेट्रोजेनस म्हणजे डिफरंट एकत्र आलेले. तर ते झाले इथे हेट्रोपॉलिसॅकराइड. ह्याच्यामध्ये काय काय येतं, हायलुरॉनिक ऍसिड. ठीक आहे.
हिपॅरिन ब्लड शुगर ग्रुप सबस्टन्स आणि कॉन्ड्रॉइटन सल्फेट, याच्यामधलं हायलोरॉनिक ऍसिड लक्षात ठेवा आणि हिपॅरिन लक्षात ठेवा, हे येऊ शकतं, याच्यावरती नक्की येऊ शकतं एक्झाम्पल्स. पुढे आता कार्बोहायड्रेट संपले, पुढचं आहे ते म्हणजे लिपिड्स. लिपिड्स म्हणजे तुमचे फॅट्स जे आहेत. आता फॅट्समध्ये बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन रेशो हा नेहमी 2:1 पेक्षा जास्त असणार. कार्बोहायड्रेट्समध्ये तो नेहमी 2:1 आहे, पण इथे लिपिड्समध्ये मात्र 2:1 पेक्षा तो नेहमी जास्त असणार आहे. काय? कार्बन आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो. ठीक आहे. तर लिपिड हे मोस्टली कशासाठी वापरतात, तर फॅटी ऍसिड्स जे आहेत ते आणि त्याचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत त्याच्यापासून जे मॉलिक्युल्स बनतात त्याला आपण लिपिड्स म्हणतोय. ठीक आहे. ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये सोल्युबल आहेत, पण वॉटरमध्ये सोल्युबल असणार आहे का? फॅट वॉटरमध्ये सोल्युबल नसतं, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. फॅटी ऍसिड्स आर ऑर्गॅनिक ऍसिड्स विच आर कंपोज्ड ऑफ हायड्रोकार्बन चेन एंडिंग कार्बोक्सिल ग्रुप. जिथे जिथे COOH आहे ते सगळे काय आहेत तुमचे लिपिड्स किंवा फॅटी ऍसिड्स आहेत. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, याच्यावरतीच नेहमी प्रश्न येतात. तर सगळ्यात पहिला आहे तुमचा सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. तर याच्यामध्ये कुठेच डबल बॉन्ड नसतो. डबल बॉन्ड कशात पाहिजे तुम्हाला? कार्बन कार्बनमध्ये. तर कार्बन कार्बनमध्ये कुठेच डबल बॉन्ड नसतो. आणि हा COOH हा ग्रुप आहे, याच्यामुळे याला आपण लिपिड म्हणतोय. कार्बोक्सिल ग्रुप आहे हा. आता या स्टेनमध्ये पण बघा, इथे COOH हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्यामुळे ही कार्बोहायड्रेटची लिपिडची चेन आहे. आणि या लिपिडमध्ये इथे मध्येच डबल बॉन्ड आहे, त्याच्यामुळे हा काय झाला, तो हा अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड झाला. अनसॅच्युरेटेड मध्ये डबल बॉन्ड आहे, सॅच्युरेटेड मध्ये सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड कुठेच नाहीये. ठीक आहे. एक्झाम्पल्स खूप इम्पॉर्टंट आहे. सॅच्युरेटेडचे पाल्मिटिक आणि स्टिएरिक हेच महत्वाचं याच्यात. आणि हे ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये सापडतात. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये काय आहे? ऑलिक ॲसिड आणि लिओलिक ॲसिड हे अनसॅच्युरेटेड आहेत. ठीक आहे. हे सीड ऑइल्समध्ये आहेत अनसॅच्युरेटेड. सगळ्या सीड ऑइल्समध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात. पुढे बघूया. आता याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर सिंपल लिपिड्स बघूयात पहिले. काय? फॅट्स अँड वॅक्सेस आर सिंपल लिपिड्स. ट्रायग्लिसराइड्स आर 3 मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ऍसिड्स अँड 1 मॉलिक्युल्स ऑफ ग्लिसरॉल. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, ट्रायग्लिसराइड काय असतात? तर 3 मॉलिक्युल कशाचे आहेत? फॅटी ऍसिडचे, आणि 1 मॉलिक्युल कशाचे आहे? ग्लिसरॉलचा. जनरली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आर लिक्विड ॲट रूम टेम्परेचर अँड आर कॉल्ड एज ऑइल्स. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आर हायड्रोजनेटेड टू प्रोड्यूस फॅट्स. आता अनसॅच्युरेटेड लिपिड्स जे आहेत किंवा फॅटी ऍसिड्स जे आहेत ना, ते लिक्विड असतात रूम टेम्परेचरला, पण त्याचंच जर तुम्ही हायड्रोजनेशन केलं ना तर ते सॉलिड होतं. जसं की वनस्पती घी म्हणजे तुमचा डालडा. तर डालडा कसा असतो तुमचा? नेहमीच सॉलिड असतो रूम टेम्परेचरला. तो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहे, तो लिक्विड असायला पाहिजे, पण तो त्याला हायड्रोजनाइज केलं आहे, त्यामुळे तो काय झालाय? घट्ट झाला. वनस्पती घी काय आहे? अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. याच्यावर प्रश्न येतो. त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल बघा, हे डायरेक्टली क्वेश्चन आहे स्टेट बोर्डच्या पुस्तकातलं, तर त्याच्यावर येऊ शकतो. लिनोलिक ऍसिड, लिनोलेनिक ऍसिड अँड डॅश डॅश आर referred to as essential fatty acids since they cannot be synthesized by the body and hence must be included in daily diet. तर याचा आन्सर आहे ॲरेकिडोनिक ऍसिड्स. येऊ शकतो प्रश्न. पुढे फॅट्स आर अ न्यूट्रिशनल सोर्स. आता हे काय? एसेन्शियल फॅटी ऍसिड म्हणजे काय? हे राहिलं होतं. एसेन्शियल फॅटी ऍसिड्स म्हणजे काय? जे बॉडीमध्ये नॅचरली तयार होणार नाहीयेत, त्यामुळे ते डाएटमध्ये इन्क्लूड करायलाच लागतील असे ऍसिड्स. ठीक आहे. फॅट्स आर अ न्यूट्रिशनल सोर्स विथ हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. बरोबर आहे. फॅट्स ऍक्ट ॲज अ रिझर्व फूड मटेरियल. In plants, it is stored in seeds to nourish embryo during germination. In animals, fat is stored in the adipocytes of adipose tissue. Adipose tissue कुठे असतो? लिव्हर मध्ये असतो. ठीक आहे. adipose tissue हा लिव्हर मध्ये असतो आणि त्याच्यामध्ये ॲडिपोसाइट नावाच्या सेल्स असतात. साइट हा शब्द कुठे पण आला ना सायन्स मध्ये, ऑलवेज रिलेटेड टू सेल्स. सायटोलॉजी असेल, ठीक आहे, सायटोप्लाझम असेल, तर सायटोप्लाझम, सायटो हे शब्द कुठे पण आले ना तर लक्षात ठेवायचं. ॲडिपोसाइट म्हणजे मग ॲडिपोज सेल्स आहेत त्या ॲडिपोज टिश्यूच्या, त्या कुठल्या आहेत? त्या लिव्हरमध्ये. फॅट्स डिपॉझिटेड इन सबक्युटेनियस टिश्यू ऍक्ट ॲज अ इन्सुलेटर अँड मिनिमाइज लॉस ऑफ बॉडी हीट.
तर सबक्युटेनियस टिश्यू म्हणजे कुठला? ही जी स्किन आहे, स्किनच्या खाली तुमच्या फॅटचं स्टोरेज असतं आणि हे काय काम करतं? इन्सुलेटर म्हणून काम करतं थंडीपासून वाचवण्यासाठी. तर याच्या खाली पण फॅट आहे. फॅट्स डिपॉझिटेड अराउंड द इंटरनल ऑर्गन्स ऍक्ट ॲज अ कुशन्स अँड ॲब्सॉर्ब मेकॅनिकल शॉक. तर इथे इन्सुलेशन म्हणून काम करते आणि हार्टच्या अराउंड किंवा जे विसरल ऑर्गन्स आहेत त्याच्या अराउंड जे फॅटचं स्ट्रक्चर असणार आहे तर ते कुशन म्हणून काम करतं. कुशन काय काम करतं? शॉक ॲब्झॉर्प्शनचं काम ते करतं. ठीक आहे. वॅक्स इज अनदर एक्झाम्पल ऑफ सिम्पल लिपिड. दे आर एस्टर्स ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड्स विथ लॉंग चेन अल्कोहोल्स. They are found in blood gonads and sebaceous glands of the skin. Waxes are not as readily hydrolyzed as fats and are solid at ordinary temperature. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॅक्स जे आहे ना ते तुमचं नेहमी सॉलिड असणार आहे. एक्झाम्पल आहे कशाचं? सिम्पल लिपिडचे एक्झाम्पल आहे वॅक्स. इतकंच लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही इतकं लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे. महत्त्वाच्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या महत्त्वाच्या आहेत. कुठे स्टोअर होतं. आता दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये सिम्पल लिपिड्सचा. दुसरा आहे कंपाऊंड लिपिड्स. कंपाऊंड लिपिड्समध्ये काय असतं? याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप आहे. ठीक आहे. फॉस्फोलिपिड्स किंवा शुगर ग्रुप आहे ग्लायकोलिपिड्स. ठीक आहे. सम फॉस्फोलिपिड्स ऍक्ट ॲज अ सच ॲज लेसिथिन ऑल्सो हॅव नायट्रोजनस कंपाऊंड अटॅच टू द फॉस्फेट ग्रुप. तो काय काय असणार आहे? एकतर फॉस्फेट ग्रुप आहे, शुगर ग्रुप आहे आणि नायट्रोजनस ग्रुप पण आहे. फॉस्फोलिपिड्स have both हायड्रोफिलिक पोलर ग्रुप्स. आता ऍक्च्युली हे आपण बघितलंय. कुठे बघितलं होतं फॉस्फोलिपिड्स? तुम्हाला आठवत असेल तर सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर बघितलं होतं. तर तिथं तुम्हाला मी सांगितलं होतं की फॉस्फोलिपिड बायलेअर असतो इथे सेल वॉलमध्ये, सेल मेम्ब्रेनमध्ये. आठवलं का? सेल वॉलमध्ये नाही, सेल मेम्ब्रेनमध्ये. तर इथे मी असे स्ट्रक्चर पण काढलं होतं. इथे हेड आहे आणि इथे त्याची टेल आहे. हा फॉस्फेट ग्रुप आहे आणि हा त्याचा लिपिड लेअर आहे. तर याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप जो आहे तो हायड्रोफिलिक आहे बाहेरच्या साईडला आणि आतमध्ये इथे हा जो शुगर ग्रुप लिपिड ग्रुप आहे ना तर तो तुमचं हायड्रोकार्बनचा चेन जे आहे ते फॅटी ॲसिडचं हे जे आहे ना हे हायड्रोफोबिक आहे. इथे पाणी जास्त हे होत नाही त्यामुळं पाणी एंटर करत नाही. त्यामुळं सेलमध्ये जे ऑस्मॅटिक प्रेशर किंवा ऑस्मोसिस असतं ना त्याच्यासाठी इथे यूज होतो ऑस्मोसिस या कन्सेप्टमध्ये. पुढे बघा. फॉस्फोलिपिड कॉन्ट्रीब्यूट इन द फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनमध्ये तुम्हाला फॉस्फोलिपिड्स मोस्टली बघायला मिळतात. ग्लायकोलिपिड्स कंटेन ग्लिसरॉल, फॅटी ॲसिड, सिम्पल शुगर सच एज गॅलेक्टोज. दे ऑल्सो called cerebrosides. Large amount of them have been found in brain and white matter and myelin sheath. याच्यामध्ये काय म्हणतात? ग्लायकोलिपिड्स आणि फॉस्फोलिपिड्स. एवढंच लक्षात ठेवा. फॉस्फोलिपिड्स सेल मेम्ब्रेनमध्ये असतात. ग्लायकोलिपिड्स जे आहेत ते ब्रेनमध्ये असतात. त्यामुळे त्याला सेरिब्रोसाइड्स पण म्हणतात. सेरिब्रल जे पण असतं. सेरिब्र हा शब्द आला ब्रेनशी रिलेटेड आहे. सो सेरिब्रोसाइड्स का म्हणतो त्याला आपण? कारण ते तिथे जास्त सापडले जातात म्हणून. आता तिसरा प्रकार येतो. पहिला प्रकार काय बघितला? सिम्पल लिपिड्स. दुसरा काय बघितला? कंपाऊंड लिपिड्स. तिसरा प्रकार आहे डिराइव्ड लिपिड्स. ठीक आहे. स्टेरॉल्स आर डिराइव्ड लिपिड्स. दे आर कंपोज्ड ऑफ फ्यूज्ड हायड्रोकार्बन रिंग्स and long hydrocarbon side chain. One of the most common sterol is cholesterol. So cholesterol काय आहे मग? तुमचं लिपिड आहे. It is widely distributed in all cells of animal body but particularly in nervous tissue. Cholesterol exists either free or as cholesterol ester. Adrenocorticoids, sex hormones and vitamin D are synthesized from cholesterol. तर कोलेस्ट्रॉल काय आहे? इम्पॉर्टंट आहे स्ट्रक्चर. पुढे कोलेस्ट्रॉल इज नॉट फाउंड इन प्लांट्स. प्लांट्समध्ये कोलेस्ट्रॉल नसतं, ह्युमन्समध्ये असतं. इन प्लांट्स स्टेरॉल एक्झिट चिपली ॲज फायटोस्टेरॉल. फायटो हा शब्द पण महत्वाचा आहे. फायटो जिथं पण आला ऑलवेज रिलेटेड टू काय ना प्लांट्स. ठीक आहे. फायटो. सो मग प्लांट्समध्ये जे स्टेरॉल असतं त्याला काय म्हणतात? फायटोस्टेरॉल. आणि ॲनिमल्समध्ये कुठलं बनतंय? कोलेस्टेरॉल. याम प्लांट्स डिस्कोरिया प्रोड्यूस अ स्टेरॉइड कंपाऊंड कॉल्ड डायोस्जेनिन. इट इज युज्ड इन अ मॅन्युफॅक्चर ऑफ अँटीफर्टिलिटी पिल्स, बर्थ कंट्रोल पिल्स. याच्यावरती डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. याच्यावरती डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे यॅम प्लांट. तर मग खालीलपैकी कुठल्या प्लांटमधून अँटीफर्टिलिटी पिल्ससाठी किंवा बर्थ कंट्रोल पिल्ससाठी यूज केलं जातं, त्याच्यापासून कुठलं स्टिरॉइड घेतलं जातं? तर डायरेक्ट स्टिरॉइडचं नाव येऊ शकतं डायोस्जेनिन किंवा
असं हे वाक्य देतील की डायोस्जेनिन हे स्टिरॉइड कंपाऊंड खालीलपैकी कोणत्या प्लांटमधून घेतलं जातं, तर त्या प्लांटचं नाव येऊ शकतं. तर दोन्ही पण महत्वाचं आहे. यॅम प्लांट किंवा त्याचं नाव काय डायोस्कोरिया आणि त्याच्यापासून डायोस्जेनिन हे दोन्ही येते. ठीक आहे.